विस्डम आहे आणि ते अगदी आरंभापासून विश्वाच्या ज्ञात असलेली अशी विद्या आहे. गूढ विद्या या नावानेही ती ओळखली जाते. HPBनी जो सिक्रेट डॉक्ट्रिन ग्रंथ लिहिला त्याचं सुद्धा हे गूढ म्हणण्याचं कारण प्रामुख्याने हे आहे की ही विद्या उघडपणे सगळ्यांना उपलब्ध नव्हती. थिओसॉफीने पहिल्यांदा ती विद्या सर्वसामान्यासाठी म्हणजे जे त्या बाबतीत उत्सुक आहेत त्यांना याची माहिती व्हावी आणि ती लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने त्याला एक सार्वत्रिक असं स्वरूप दिलं. पूर्वी गुरु शिष्य परंपरेने जे कोणी गुरु याचे जाणकार होते ते आपल्या शिष्याला जे काही सांगत होते त्यापुरतं हे मर्यादित होतं. पण आता कसं झालंय की ह्याला हे जे सार्वजनिक रूप आलं त्यामुळे ज्याला ज्याला खरोखरे जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हे उपलब्ध आहे. तर ज्यावेळी आपण विश्वनिर्मितीचा विचार करतो त्यावेळी स्वाभाविकच आपल्या ज्या काही ईश्वराबद्दलच्या कल्पना आहेत त्या त्याच्याशी निगडीत होतात. कारण विश्वनिर्माण कोणी केलं हा आपल्या समोर प्रश्न असतो. सगळी ही त्याचीच निर्मिती आहे वगैरे आपण म्हणतो. त्यात बरेचदा तो कोणीतरी वेगळा आहे ह्या याच्यापासून आणि त्याने हे निर्माण केलंय अशी एक आपली भावना असते. पण थिओसॉफीने हा विषय ज्या पद्धतीने मांडलाय त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की तो सुद्धा ह्या सगळ्या ह्याचा एक भाग आहे. आता ज्या ठिकाणी तो अप्रकट स्वरूपात असतो त्यावेळी त्या विश्वाचा भाग नसतो. पण ज्यावेळी तो प्रकट होतो त्यावेळी आपण त्याला ईश्वर ह्याने ओळखतो. आणि आपल्याला माहिती आहे अगदी आपल्या वैदिक परंपरेमध्ये किंवा पुरातन आपलं जे ज्याला आपण सनातन विद्या म्हणतो एन्शंट विस्डम त्याच्यामध्येही हे ट्रिनिटी ही मानलेली आहे. अगदी आपलं दत्तात्रेयांचं रूप हे कसं त्रिमूर्ती आहे आणि ते आपण म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश यांचं ते एकत्रित रूप आहे. म्हणजे हे तीन तसं पाहिलं तर वेगळे नाही, ते एकच आहे. पण ते तीन त्याची उपांग आहेत असं म्हणता येईल एका ह्याची, किंवा 3 aspects ऑफ वन युनिटी असं म्हणता येईल. त्यामुळे ज्यावेळी आपण ब्रह्मा विष्णू महेश अशी त्यांना नावं देतो त्यावेळी त्यांची ही वैशिष्ट्य काय आहेत हे आपल्याला समजून घेतलं तर हे एकाच याची वेगवेगळी अंग आहेत हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता ज्यावेळी आपण विश्वनिर्मितीचा विचार करतो त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे ही स्पेस ह्याचा विचार आपल्या समोर येतो. ही स्पेस ही प्री एक्झिस्टिंग म्हणजे विश्वाच्या अगोदर ही स्पेस अस्तित्वात होती आणि ही स्पेस आपण पोकळ समजतो जशी व्हॅक्यूम असते तशा स्वरूपाचं. पण त्याच्यामध्ये सुद्धा मॅटर आहे. त्याला इथर या नावाने जनरली ओळखले जातं. म्हणजे विज्ञान ज्याला इथर म्हणतं त्यापेक्षा हा थोड्या वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. इथर ऑफ स्पेस असं म्हणतात किंवा अंतराळातील इथर असं त्याला म्हणता येईल. हे व्हिजिबल नाही परंतु ते आपल्याला वाटतं तसं विरळही नाही. म्हणजे त्याला प्रचंड आपण जसं गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो म्हणजे त्याचं एक जे प्रेशर हे असतं तसं ह्याचं आहे. आणि ते असं म्हटलेलं आहे की जवळजवळ आता गुरुत्वाकर्षणाच्या ह्याच्यात पाण्याची हे एक मानलेली आहे. तर ह्याची ती जी हे आहे ती 70,000 पट आहे त्याच्या. पण हे आपल्याला जाणवत नाही. आणि हे जे आहे इथर ते ऑर्गनाइज नाही आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी व्यवस्था नाही किंवा होमोजिनिटी अशी नाही. एक प्रकारचं
अस्ताव्यस्त विखुरलेलं असं ते द्रव्य आहे. आणि त्याचा उपयोग हे मूलभूत पदार्थ सबस्टन्स म्हणून याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे ते जे अव्यवस्थित आहे त्याला एका प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आणण्याची जी प्रक्रिया ती याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात हे विज्ञानाने सिद्ध झालेल्या गोष्टी नाही आहे, कारण हे विश्वाच्याही निर्मितीच्या अगोदरचं आहे. त्यामुळे त्याचा पण अंतर्दृष्टीने ज्यांना हे समजलं त्याप्रमाणे त्यांनी ते आपल्याला समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की ते अंतर जसं आपण ब्रह्मदेवाचा श्वासोच्छ्वास वगैरे अशा प्रकारे त्याचं वर्णन आपल्या याच्यामध्ये वगैरे बरेचदा केलं जातं. तर ते चैतन्य हे त्याच्यामध्ये ज्यावेळी त्याचा प्रवेश होतो त्यावेळी त्याच्यामध्ये ते बुडबुडे निर्माण होतात. आणि हे बुडबुडे पुन्हा पोकळच असतात. आपण त्याचं वर्णन बुडबुड्यासारखे ते दिसतात असं केलेलं आहे. आणि हे कसं आहे की हे जे 3 ब्रह्मा विष्णू महेश आहे त्याच्यामधली ही जी सुरुवातीची प्रक्रिया आहे ती हे जे ब्रह्मा हे ईश्वराचं आस्पेक्ट आहे त्याच्यापासून त्याची सुरुवात होते. म्हणजे म्हणून ब्रह्मदेव हा याचा निर्माता वगैरे असं म्हणण्याची जी पद्धत आहे त्याच्या मागे ते कारण आहे. तर ब्रह्मदेवाकडून किंवा ब्रह्माकडून ती पहिली वेव प्रवाह हा त्याचा संचार होतो आणि त्याच्यातून हे बुडबुडे निर्माण होतात. आणि नंतर हे 7 वेळा असे त्याचे प्रवाह एकामागून एक असे कालांतराने येत जातात. आणि ती प्रक्रिया काय आहे तर आपण जे हे 7 लोक म्हणतो सप्तलोक हे क्रमाक्रमाने उदयाला येतात. म्हणजे ही प्रोसेस अशी आहे की त्याच्यातून ते प्रवाह गेले की हे जे बुडबुडे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये भोवरा निर्माण होतो असं म्हटलंय. आणि ह्या भोवऱ्यामध्ये ते बुडबुडे एकत्र यायला लागतात आणि त्याच्यातून 49 बबल्स एकत्र येऊन त्याचा एक घटक बनतो. आणि त्याच्यातून जी हे तयार होते जो लोक तयार होतो. आपण लोक हा शब्द वापरूया सर्वसाधारण आपल्या थिओसॉफीमध्ये प्लेन हा शब्द नॉर्मली त्याच्यासाठी वापरला जातो किंवा ग्लोब असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. परंतु ग्लोब हा वेगळ्या अर्थाने वापरलाय म्हणून मी लोक हा शब्द त्याच्यासाठी वापरतो. तर तो जो लोक हा पहिला लोक आणि हा सगळ्यात सूक्ष्म लोक या सप्तलोकामधला तो त्या 49 बुडबुड्यापासून तयार होतो. त्याच्यानंतर जी दुसरा प्रवाह येतो त्याच्यामध्ये पुन्हा तीच प्रक्रिया भोवरा निर्माण होते आणि ते 49 बुडबुड्याचे जे घटक तयार झालेले असतात ते एकत्र येतात. आणि अशा 49 घटकांनी एकत्र झाल्यामुळे जे दुसऱ्या प्रतीचे कण निर्माण होतात. पहिले कण हे 49 बुडबुड्यापासून तयार झाले. दुसरे हे 49 गुणिले 49 एवढे त्याची हे असते. म्हणजे पहिल्या ह्याचे जेवढी काही हे असेल समजा सबस्टन्स त्याच्या दुसऱ्या स्टेजला तो 49 पटीने हेवी झालेला असतो. मास त्याचा तेवढा असतो. त्याच्यामुळे दुसरा लोक तयार होतो. म्हणजे पहिला लोक हा अतिसूक्ष्म धरला तर दुसरा लोक हा त्याच्यापेक्षा 49 पटीने दाट असतो असं म्हणता येईल. आणि हीच प्रक्रिया पुढे तिसऱ्या लोकासाठी होते
चौथ्या लोकासाठी होते, पाचव्या लोकासाठी होते, सहाव्यासाठी होते. अल्टिमेट पार्टिकल ऑफ मॅटर वगैरे म्हटलं जातं. तो त्याच्यापासून तयार होतो. म्हणजे तो किती मुळातल्या ह्याच्यापासून किती पटीने हेवी असतो किंवा ह्याची तुम्हाला कल्पना येईल त्याच्यापासून. आता याच्यात सगळे हे प्रत्येक लोकांमध्ये हे होत नाही, म्हणजे त्याचे हेवी हे बनत नाही. तर जे राहतात शिल्लक त्या भोवऱ्या आल्यानंतर ते त्या लोकांचे म्हणून राहतात, आणि जे एकत्र येतात आणि मोठे होतात ते त्याच्यापासून दुसरा लोक तयार होतो. तशीच प्रक्रिया पुन्हा दुसऱ्यामध्ये जे शिल्लक राहतात आणि दुसरा लोक तयार झालेला असतो, पण जे हेवी होतात ते तिसऱ्या लोकांमध्ये जातात. अशा प्रकारे जितके जास्त हेवी हे तयार होतील हे एकमेकापासून अलग नसते, हे दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपली कशी कल्पना असते की ही पृथ्वी आहे, म्हणजे याला आपण भूलोक म्हणतो. तर स्वर्ग म्हणजे कुठेतरी दुसरीकडे वर असला पाहिजे. कारण काय असतं की ह्याच्या पार्टिकल्स मध्ये पुष्कळ स्पेस असते. जरी पार्टिकल एकत्र आलेली असली आणि आपल्याला ते सगळं मिळून एकच वाटत असतं, तरी त्याच्यामध्ये प्रचंड स्पेस असते. जसं अणूमध्ये सुद्धा, एखाद्या अणूमध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. त्याच्यामध्ये प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो, इलेक्ट्रॉन असतो, आणि हे पुन्हा त्या अणूमध्ये प्रचंड वेगाने फिरत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस किती असेल त्या आकारमानाने. तशीच स्थिती ही ह्या लोकांची जी रचना आहे त्याची असते. त्यामुळे भूलोकामध्ये अगदी भुवर लोक हा चपखलपणे बसू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे तो त्याच्यात बुवा कसा बसतो त्याच जागेमध्ये, असा प्रश्न आपल्याला पडेल. पण तसं काही नाही, कारण त्याचे कण जे असतात ते इतके सूक्ष्म असतात की ते स्पेसमध्ये ते बसू शकतात. त्याच्यानंतरचा जो स्वर्गलोक आहे त्याचे पुन्हा पार्टिकल्स इतके सूक्ष्म असतात की ते त्या भुवर लोकाच्या पार्टिकल्स मध्ये सुद्धा आरामात बसू शकतात. आणि हे सगळे पुन्हा फिरत असतात. म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या सभोवती काय चाललंय याची आपल्याला कल्पना नसते. आपल्या इतक्या जवळ एवढं सगळं होतंय आणि तरी आपल्याला कुठे त्याचा त्रास होत नाही किंवा त्याचं अस्तित्व जाणवत नाही, डिस्टर्बन्स होत नाही. आपण त्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहोत, अज्ञानी आहोत असंही म्हणायला हरकत नाही. कारण काय, त्याला मर्यादा आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी ची फक्त जाणीव होती, म्हणजे त्याच्या लिमिट्स असतात. जसं आपण ह्या पार्टिकल्स बद्दल बोललो तसं त्या पार्टिकल हे स्थिर नसतं, आणि त्याची कंपन संख्या जी असते ती आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. म्हणजे आपल्या डोळ्यानं काही विशिष्ट कंपन संख्या ही ग्रहण करता येते. त्यामुळे ज्या पार्टिकल्सची कंपन संख्या डोळ्याच्या त्या क्षमतेमध्ये मोडते ते डोळ्यांना दिसतं. त्याच्या बाहेर जाणारे म्हणजे त्याच्यापेक्षा कमी कंपन संख्या असेल किंवा जास्त कंपन संख्या असेल तर ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. जसं ढोबळ उदाहरणाने पाहायचं म्हटलं तर आता सूर्यकिरणं असतात, तर त्याच्यामध्ये आता 7 रंग असतात. ह्या म्हणजे त्याचे ते विभाजन झाल्यावर वेगवेगळ्या कंपन संख्येमुळे वेगवेगळे रंग त्याला प्राप्त होतात. पण ते 7च रंग आहेत असं नाही, त्याच्या पलीकडेही त्याची रेंज आहे. म्हणजे ज्याला आपण इन्फ्रारेड म्हणतो किंवा अल्ट्रा व्हायोलेट म्हणतो, हे सुद्धा त्याचेच भाग आहे. पण ते आपल्या डोळ्याच्या त्या रेंजमध्ये येते. म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा जेवढ्या आहेत तेवढंच आपल्याला जाणवतं. आलं लक्षात? म्हणजे आपल्या आजूबाजूला हे सगळं घडतंय पण आपल्याला का समजत नाही ह्याचं कारण आपल्या दृष्टीने ते अस्तित्वातच नाही आहे. जर समजा बाय चान्स आपल्यापैकी कोणाला ती क्षमता प्राप्त झाली, होते जशी तुमची डेव्हलपमेंट होते तशा कित्येकांना ह्या क्षमता प्राप्त होतात, किंवा कित्येकदा अपघाताने सुद्धा त्या प्राप्त होऊ शकतात.
काही गोष्टी ह्या आपली सिस्टीम ही डिस्टर्ब झाली, काही कोणाला ऍक्सिडेंट झाला, आपली मज्जासंस्था त्याला धक्के बसले, जे पूर्वी आपल्याला ज्याचं अस्तित्व जाणवत नव्हतं त्याचं अस्तित्व जाणवतं, ते त्रासदायक सुद्धा होऊ शकतं वगैरे, हे प्रकार आहेत. म्हणजे ते एक प्रकारची डिसऑर्डर दाखवतात, डिसहार्मनी दाखवतात. म्हणजे सिस्टीम इज ऍडव्हर्सली अफेक्टेड त्याच्यात, म्हणून तुम्हाला त्या अपघाताने काही गोष्टींचं ज्ञान होतं असंही होऊ शकतं. किंवा कित्येकदा तुमचा विकास तेवढा झाला की त्याचं ज्ञान होतं. जसं आता आपण हे म्हणतो एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, तुमच्या ज्ञानेंद्रियांची जी क्षमता असते त्याच्यापेक्षा काहींची जाणीव ही पलीकडे गेलेली असते. कारण त्यांची जी सूक्ष्म देह असतात त्याच्या जाणीवा जशा डेव्हलप व्हायला लागतात तशी आपल्या ह्या फिजिकल सेन्सेसना त्याचे रेंज वाढत जाते. आणि मग तुम्हाला भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी कित्येकदा समजू शकतात, भविष्य काळात होणाऱ्या गोष्टी समजू शकतात वगैरे वगैरे. थोडक्यात काय तर अशी क्षमता ही वाढू शकते, पण ती एक्सेप्शनल केसेसमध्ये. ते अस्तित्व त्यामुळे आपल्याला जाणवत नाही. म्हणजे आता आपण म्हणतो की मृत्यूनंतर काय होतं, काय आपल्या सर्वसाधारण समजुती आहेत मृत्यूनंतर काय होतं. एकतर मृत्यूनंतर आपला देह नसतो, म्हणजे म्हणजे पुढचे जे लोक आहेत त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा फारसं जाणवत नाही. म्हणजे जे मृत्यूनंतर भुवर लोकात किंवा स्वर्ग लोकात असतात त्यांना सुद्धा त्याचं अस्तित्व फारसं जाणवत नाही. किंवा जी काही क्लेअरव्हॉइंट इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे होतात त्याच्यात सुद्धा प्रामुख्याने हे जे 3 लोक आहेत, हे 3 लोक पुन्हा ह्या प्रत्येक लोकाचे उपलोक आहेत. 7 हा जो फिगर आहे फिलॉसॉफीमध्ये हा फार महत्वाचा मानला जातो, कारण ही सगळी रचना ही सेप्टेनरी पॅटर्नवर आहे. म्हणजे त्यामुळे लोक सुद्धा प्रत्येक लोकामध्ये 7 उपलोक आहेत. ते भूलोकामध्ये आहेत, भोरलोकामध्ये आहेत, स्वर्गलोकामध्ये आहेत. आणि त्याप्रमाणे त्याच्या संवेदन क्षमतेप्रमाणे त्यातल्या गोष्टी आपल्याला जाणवू शकतात. म्हणजे कित्येक वेळा आपण खालच्या थरावरचं जाणू शकू, पण म्हणजे त्याच लोकामध्ये, पण वरच्या थरावरचं आपल्याला जाणवणार नाही. जसं आता मनोलोक आहे, तर मनोलोकामध्ये जे खालचे 3 हे आहेत स्थूल स्वरूपाचे त्याला आपण कनिष्ठ मन म्हणतो किंवा कनिष्ठ स्वर्ग म्हणतो, आणि वरचे 3 आहेत त्याला उच्च स्वर्ग म्हणतो किंवा उच्च मनोलोक म्हणतो. म्हणजे आत्ता सर्वसाधारणपणे आपली ह्युमॅनिटी जी आहे ती कुठल्या स्टेजला आहे तर ह्या कनिष्ठ मनोलोका आपल्याला जाणवतं. म्हणजे आपली जी विचार करण्याची पद्धत आहे, म्हणजे कॉन्क्रीट थॉट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याला रंग रूप वगैरे आहे त्या गोष्टी आपल्याला समजतात. पण ज्या अरूप आहेत, निराकार आहेत, त्या गोष्टी समजणं हे सर्वसामान्य ह्युमॅनिटीला तेवढंसं सोपं नाही. कारण ते देह, उच्च मनोदेह हे अजून आपले विकसित झालेले नाही. अर्थात कनिष्ठ मनोदेह सुद्धा आपला पूर्ण विकसित झालेला नाही, त्याची पुष्कळ विकास व्हायचा आहे. जसं आता इव्हन शास्त्रज्ञ वगैरे पुष्कळदा म्हणतात की आपल्या मेंदूचा फार थोडा वापर आपण करतोय. म्हणजे इव्हन फिजिकल ब्रेन याचा सुद्धा वापर अगदी थोड्या प्रमाणात आहे. याचं कारण काय, शेवटी त्याचा उपयोग करून घेण्याची क्षमता असलेलं मन आपलं अजून विकसित झालेलं नाही तेवढं. त्यामुळे जरी तो कॉम्प्युटरमध्ये क्षमता आहे पण आपल्याला ते सॉफ्टवेअर सगळं त्याचं वापरता येत नाही. असं जसं असतं त्याच्यासारखं त्या मेंदूची स्थिती आहे. तो सुद्धा जसा आपण त्याचा वापर करू तसा विकसित होत जातो. म्हणजे या प्रत्येक लोकामध्ये आपली जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्या लोका मधल्या ज्या काही
गोष्टी आहेत त्याचा आपण वापर किती करू शकतो याच्यावर त्याची उपयुक्तता आपली अवलंबून असते. कुठेही गेलो की आपण फॅसिलिटीज अनेक असतील, पण त्या फॅसिलिटीज समजून घेणं आणि त्याचा वापर करणं हे आपल्याला शक्य नसतं. त्यामुळे अगदी भूलोकामध्ये सुद्धा या लोकांमध्ये अनेक गोष्टी आहेत, पण त्याचा वापर करण्याची क्षमता ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर किंवा तुमच्या सांस्कृतिक विकासावर किंवा तुमच्या इतर ज्या सवयी आहेत, तुमचं वाचन, तुमचं अध्ययन वगैरे ह्या सगळ्या याच्याप्रमाणे कुठल्या उपलोकाचा तुमच्या अस्तित्वाला उपयोग होऊ शकतो हे त्याच्यावर अवलंबून असतं. तर थोडक्यात काय, तर ही जी एकंदर रचना आहे ही ह्या पार्टिकल्सच्या नेचरवर किंवा आकारावर किंवा घनतेवर किंवा त्याच्या कंपन संख्येवर अवलंबून आहे. जितकी वस्तू ढोबळ तितकं त्याची कंपन क्षमता कमी, जितकी ती सूक्ष्म तितकी त्याची कंपन क्षमता जास्त. आणि जे कमी कंपन संख्या ज्याची असते ते साधारण मध्याकडे आकर्षिले जातात आणि ज्याची कंपन संख्या जास्त असते ते मध्यापासून दूर जातात. स्थूल ह्याची दाटी झालेली असते आणि इतर हे खूप विरळ असतात. त्यामुळे अगदी वरचे लोक घेतलात, चौथा पाचवा वगैरे, तर त्याचं अस्तित्व फारसं पृथ्वीमध्ये नसतं, ते तुम्हाला बाहेरच दिसेल जास्त. आणि ह्याचा जो विस्तार असतो तो जितका तो सूक्ष्म जास्त तितका त्याचा विस्तार जास्त. त्यामुळे काय होतं की हे जे सूक्ष्म लोक आहेत ते ग्रहाच्या पलीकडे विस्तारलेले असल्यामुळे अनेकदा दुसऱ्या ग्रहांचे उपलोक किंवा हे सूक्ष्म लोक आणि पृथ्वीचे सूक्ष्म लोक हे सुद्धा एकमेकात बरेचदा मिसळलेले असतात आणि त्याचे परिणाम बरेचदा हे होत असतात. म्हणून ॲस्ट्रॉलॉजी किंवा ॲस्ट्रॉनॉमी वगैरे ह्याचे जे हे आहेत इफेक्ट्स ते का होतात, कारण ग्रह जरी दूर असले तरी त्याचे हे जे सूक्ष्म काउंटर पार्ट्स आहेत ते बरेचदा एकमेकामध्ये मिसळलेले असतात. म्हणजे कदाचित त्यालाच ते ज्योतिषशास्त्रामध्ये युती होणं बिणं हे जे काही शब्द आहेत ती ही त्या स्वरूपाची हे असण्याची हे जास्त आहे. माझा त्याचा अभ्यास नाही, पण ते ज्या अर्थी हे सूक्ष्म लोक एकमेकांमध्ये मिसळतात तितके म्हणजे जरी अगदी दूर ग्रह असले, आता प्लुटो वगैरे ह्याचा विचार फारसा ज्योतिषशास्त्रामध्ये झालेला नाही, कारण ते इतके दूर आहेत की त्याचा माणसावर फारसा परिणाम होत नाही. परंतु गुरु शनी वगैरे हे ग्रह आहेत ते त्यांची जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये पुष्कळदा हे जे सूक्ष्म लोक आहेत ते एकमेकाशी पेनिट्रेट करत असतात आणि त्यामुळे ते एकमेकाला प्रभावितही करत असतात. म्हणून ह्या शास्त्रामध्ये हे जे परिणाम आहेत त्याचा अभ्यास झालेला असला पाहिजे. आणि पुन्हा दुसरं म्हणजे आपली जी द्रव्य आहेत देहाच्या रचनेमध्ये ती सगळी द्रव्य आपण ह्या बाहेरूनच घेत असतो. म्हणजे आपल्या आता ह्या देहाला लागणारं द्रव्य हे पृथ्वीपासून आपल्याला मिळतं. आपण अन्न पाणी वायू हे घेतो, ह्या भूलोकाचे भाग आहेत. पण यापेक्षा जे सूक्ष्म देह आहेत आपले ते ह्या पृथ्वीच्या घनयाचे नाही आहेत, तर ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म लोकातून आलेले आहेत. त्यामुळे त्या सूक्ष्म लोकांचा हे म्हणजे पहिला भाग आपण त्याचा धावता आढावा घेतला. म्हणजे ब्रह्माकडून निघालेला जो पहिला प्रवाह आहे किंवा लाईफ वेव्ह असं आपल्या फिलॉसॉफीमध्ये त्याला आपण म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे एवढं घडतं. काय घडतं तर जे इथर म्हणून जे द्रव्य आहे त्या द्रव्याची पुनर्रचना होते. ते विशिष्ट पद्धतीने
एक प्रकारे अरेंज केलं जातं आणि त्याच्यातून वेगवेगळे लोक निर्माण होतात. त्याच्यातून ज्याला आपण एलिमेंट्स म्हणतो, ती एलिमेंट्स नंतर तयार होतात. म्हणजे मी सांगितलं की 7व्या ह्याच्यामध्ये जी जी पार्टिकल्स बनतात ती हा त्याचं बेसिक मटेरियल त्यावेळी असतं की ज्याच्यापासून, ज्याला आपण केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट्स म्हणतो किंवा मूलद्रव्य अशा बरेचदा त्याच्यामध्ये हा, तर ती एलिमेंट ही त्याच्यापासून तयार होतात. म्हणजे ते जे बुडबुड्यापासून आपण सुरुवात करून इथपर्यंत आलो, तर त्या 7व्या स्टेजला आपण गेलो की जे स्थूल द्रव्य हे तयार होतं त्याच्यापासून पुढची हे सुरू होते रचना. म्हणजे सेकंड वेव्ह ही जी आहे लाईफ वेव्ह, जी विष्णूपासून निघते असं म्हटलं जातं. म्हणजे थिओसॉफीमध्ये फर्स्ट लोगॉस, सेकंड लोगॉस, थर्ड लोगॉस असं त्याचं वर्णन आहे. तर सेकंड लोगॉस पासून निघणारी जी आहे त्या वेव्हचं कार्य काय आहे, तर हे एकदा लोक तयार झाले की त्या लोकांमध्ये जे जीव निर्माण करायचे आहे, ते जीव निर्माण करण्यासाठी अगोदर देह निर्माण केले पाहिजे. देह निर्माण करण्यासाठी त्याची बांधणी केली पाहिजे त्या मॅटरची. म्हणून ही एलिमेंट्स तयार कशी होतात, तर त्याच्यामध्ये हा जो प्रवाह, दुसरा प्रवाह निघतो किंवा दुसरी लाट निघते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं फोर्स निर्माण होतो, ज्याला बरेचदा मला वाटतं केमिस्ट्रीमध्ये ज्याला आपण केमिकल अफिनिटी म्हणतो. आणि ज्यामुळे एलिमेंट्स ही एकत्र यायला लागतात. वेगवेगळ्या मुळात एलिमेंट्स बनतात, ती वेगवेगळ्या पद्धतीने बनतात. ती कशी बनतात, तर त्याचं वेट, ॲटॉमिक वेट किंवा मॉलिक्युलर वेट हे वेगळं असतं. पहिल्यांदा अगदी समजा हायड्रोजन आहे, तर हायड्रोजन बनला, ज्याचं सगळ्यात कमी हे असतं वेट. नंतर त्याच्या जसे जास्त हे एकत्र व्हायला लागतात तसे वेगवेगळे एलिमेंट्स बनतात. आणि जी बेसिक एलिमेंट मूलद्रव्य, आणि नंतर त्याच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन्स होतात आणि त्याच्यातून वेगवेगळे पदार्थ बनतात किंवा वेगवेगळी द्रव्य बनतात. म्हणजे मूलद्रव्य आणि द्रव्य याच्यामध्ये जर आपण त्या दृष्टीने फरक केला तर वेगवेगळ्या एलिमेंट्सची संयुग म्हणजे ते द्रव्य असतात. आणि ती द्रव्य ही बेसिक युनिट म्हणून पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरली जातात. म्हणजे जसं आपण इमारत बांधण्यासाठी वीट हे आपलं द्रव्य आहे, म्हणजे किंवा वीट हे युनिट आहे म्हणा. तर अनेक विटा वेगवेगळ्या पद्धतीने रचून कुठे आपण त्याचा खांब करू, कुठे त्याची भिंत करू, कुठे काही जसं आपल्याला पाहिजे तसं ह्या मूलद्रव्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणजे मूलद्रव्य तीच असतात, त्या मूलद्रव्यामध्ये नंतर बदल होत नाही. त्याची संयुग झाल्यानंतर जे पदार्थ असतात ते तेच असतात. नंतर ते पदार्थ एकत्रित आणून त्याच्यापासून ही देहांची वगैरे बांधणी होते. त्याच्यात सुरुवातीला आपण वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी मग त्याच्यात निर्माण होते. खनिज सृष्टी, मिनरल हे किंगडम आपण म्हणतो ज्याला, त्याची निर्मिती पहिल्यांदा होते. त्याच्यामध्ये काय असतं, ही जी हा जो प्रवाह असतो तो प्रवाह फारसा त्याच्यामध्ये प्रवाहित होऊ शकत नाही, कारण त्याला त्या पदार्थाचा एक प्रकारचा विरोध असतो, रेझिस्टन्स असतं. कारण पदार्थाला तमोगुण असतो, तर त्या तमोगुणामुळे
त्याचा ह्या कुठल्याही बदलाला विरोध असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी आपल्याला निर्जीव वाटतात. एखादा खडक असेल आपल्याला तो निर्जीव वाटतो, कारण त्याच्यामध्ये जे लाईफ आहे ते लाईफ आपल्याला जाणवत नाही. आपल्याला जाणवतं केव्हा, ज्यावेळी एखाद्या ठिकाणी मुवमेंट असते, तर त्या मुवमेंटमध्ये त्याच्यात लाईफ आहे असं आपण म्हणतो. प्राणी हलतो, तो हलेन असं झालं की तो मेला असं आपण समजतो, तो जिवंत नाही असं समजतो. म्हणजे ते एक प्रकारचं चैतन्याचं लक्षण आहे मुवमेंट म्हणून. तसं ह्या ठिकाणी जीव निर्माण होण्याची प्रक्रिया ही अगदी पहिल्यांदा अमिबापासून त्याची सुरुवात होते. ज्यावेळी खनिज सृष्टीतून आपण जीवसृष्टीकडे जातो तेव्हा, किंवा पेशी निर्माण होतात ते पहिल्यांदा त्याच्यातून अगदी प्राथमिक स्वरूपाची वनस्पती शेवाळ असतं, आता त्या शेवाळासारखी निर्मिती होते. आणि ह्याच्यातून ग्रॅज्युअली ही कॉम्बिनेशन्स वाढत जातात. ते चैतन्य जे असतं, कॉन्शियसनेस, त्याच्या एक्सप्रेशनसाठी योग्य असे देह घडवणं हे पहिलं कार्य असतं. म्हणजे हे देह तयार करणं आणि त्या देहातून चैतन्याचा संचार करणं ही जी दुसरी लाट आहे, त्या दुसऱ्या लाटेचं ते कार्य असतं. म्हणजे पहिली लाट ही ब्रह्मापासून निघालेली, त्याच्यातून द्रव्याची निर्मिती, आणि द्रव्यापासून नंतर दुसऱ्या लाटेपासून पदार्थांची आणि पदार्थांच्या बांधणीतून देहांची निर्मिती करणं हे त्या दुसऱ्या लाटेचं कार्य असतं. आणि त्याच्यातून वेगवेगळे 7 प्रकारचे, किंवा त्याला 7 कोटी म्हटलेले आहे. पुन्हा 7 आलं बघा, म्हणजे 7 वेगवेगळ्या कोटी किंवा प्रकारचे जीव निर्माण होतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज असतील, प्रकार अनेक असतील, परंतु प्रत्येक पातळीवर असे जे जीव निर्माण होतात ते असे 7 कोटी जीवांच्या 7 कोटी निर्माण होतात. तर त्यातली जी सर्वात उन्नत अशी कोटी म्हणजे मनुष्य, इतर प्राणी कोटी, वनस्पती कोटी, खनिज कोटी, आणि या खनिज कोटी पेक्षाही सूक्ष्म स्तरावर जे होतात ते एलिमेंट 1, एलिमेंट 2, एलिमेंट 3 असे प्रकार त्याच्यात दिलेले आहेत. म्हणजे अशा या जीवांच्या 7 कोटी तयार होतात. म्हणजे वरून खाली पहिल्यांदा एलिमेंटरी पासून सुरुवात होऊन आपण सर्वात जास्त अशी जी उत्क्रांती दिसून येते ती मनुष्य देहामध्ये दिसून येते. तर वी हॅव सीन, आपण हे पाहिलं की पहिली जी लाईफ वेव चैतन्याची लाट आली, त्याच्यामध्ये काय झालं तर जे काही स्पेसमध्ये अंतराळामध्ये विखुरलेलं मॅटर होतं ते विशिष्ट पद्धतीने रिअरेंज केलं गेलं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ह्या लोकांसाठी योग्य अशा प्रकारच्या पदार्थांची किंवा सबस्टन्सची निर्मिती केली गेली. म्हणजे बेसिकली मॅटर इज सेम, पण त्याचे कॉम्बिनेशन्सवर सगळा हे बदल आहे याचा अवलंबून. तर नॉट दॅट वी कलेक्ट मॅटर फ्रॉम डिफरंट सोर्स इज वन, म्हणून ते आपल्या याच्यामध्ये सुद्धा मूल्य प्रकृती वगैरे किंवा प्रायमॉर्डियल मॅटर म्हणून यांनी HPVनी जो शब्द वापरलाय वगैरे, तो म्हणजे ती मूल प्रकृती. तर त्याच्यापासून ही पुढची सगळी निर्मिती झाली. पण ही निर्मिती आपोआप होत नाही. त्याच्यासाठी दिस लाईफ वेव स्टिम्युलेट्स दॅट चेंज. तो बदल घडवून आणण्यासाठी ते आवश्यक आहे. म्हणजे ईश्वरी तत्व त्या ठिकाणी इंटरॅक्ट झाल्याशिवाय ह्या पुढच्या गोष्टी होत नाही. आणि त्या 3 वेगवेगळ्या स्टेजेसना होतात. तर फर्स्ट वेव आपण पाहिली. सेकंड वेव मध्ये काय होतं तर आपल्याला सगळे मॅटर
हे उपलब्ध आहे, म्हणजे बेसिक मॅटर, ज्याच्यापासून आपल्याला निर्मिती करता येते. ती निर्मिती करण्यासाठी ही जी सेकंड वेव्ह येते ती उपयोगी पडते. म्हणजे त्या ठिकाणी या मूलद्रव्यापासून त्याच्या संयोगाने वेगवेगळे पदार्थ हे अस्तित्वात येतात आणि त्या पदार्थांच्या बांधणीतून वेगवेगळ्या प्रकारचे जीव निर्माण होतात. मग जीव आता ह्या ठिकाणी एक पुन्हा थिओसॉफीचं एक तत्व आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देअर इज नो मॅटर विदाउट लाईफ. म्हणजे निर्जीव मॅटर असं काही नाहीच आहे. म्हणजे आपल्याला ते निर्जीव वाटत असेल पण ते निद्रिस्त त्या ठिकाणी असेल असं म्हणता येईल. लाईफ इज डॉर्मंट and when it is awakened you see ज्याला आपण सृष्टी म्हणतो त्या सृष्टीचा उदय व्हायला लागतो. त्याच्यापूर्वी जे असतं ते अनमॅनिफेस्ट असतं. म्हणजे त्या पूर्वीच्या ज्या स्टेजेस आहेत, आता मिनरलच्या अगोदरच्या ज्या स्टेजेस आहेत त्या अनमॅनिफेस्ट असतात. मिनरल स्टेज पासून आपल्याला त्या मॅनिफेस्ट व्हायला लागतात, समजायला लागतात, दिसायला लागतात. पण त्या ठिकाणी आपल्याला ह्या ग्रेड्स ऑफ कॉन्शियसनेस लक्षात येतं की खनिजामध्ये कॉन्शियसनेस इज ॲट द मिनिमल लेवल. त्या ठिकाणी तुम्हाला ते निर्जीव वाटतं कारण त्या ठिकाणी चैतन्याचा जसा वरच्या सृष्टीमध्ये संचार होऊ शकतो तसा त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे इट इज इन अ डॉर्मंट स्टेट किंवा निद्रिस्त असतं चैतन्य त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसतील बघा. आता फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल्स, आता कोळशाच्या खाणीमध्येच हिरा निर्माण होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी ते त्या चैतन्याच्या अस्तित्वाचा तो एक प्रकारचा पुरावा आहे. म्हणजे हे जे बदल होतात ते त्या चैतन्याला जिथे वाव मिळतो त्याच्या आविष्कारासाठी त्या ठिकाणी हे बदल होऊ शकतात. फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल. तर आणि नंतरच्या स्टेजेस जसं वनस्पती सृष्टी त्या सुद्धा स्टेजेसमध्ये होतात. त्याच्यामध्ये 7 टाइप्स ऑफ लाईफ आणि प्रत्येक लाईफमध्ये पुन्हा त्याचे अनेक हे असतात. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये 84 लक्ष योनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, ते वेगवेगळ्या स्पेसीज म्हणता येईल त्याला. म्हणजे याला आपण 7 कोटीमध्ये प्रत्येक कोटीमध्ये वेगवेगळे असे प्रकार तुम्हाला त्याच्यात आढळतील. आता अगदी मनुष्य कोटीमध्ये जरी विचार करायचा झाला तरी तिथे आपल्याला 7 वंश हे दाखवलेले आहेत बघा. म्हणजे पहिल्या वंशापासून आजचा आपला जो सध्याचा वंश आहे हा 5वा वंश आहे. म्हणजे ते काल मी तो विषय थोडक्यात सांगितला की जे आपल्याकडे प्रलयाची जी कल्पना आहे की ह्या प्रलयामध्ये काय होतं की एका वंशातून दुसऱ्या वंशाला ती हे मिळते. म्हणजे प्रलयामध्ये जुना अंश जातो आणि नवीन वंश उदयाला येतो. त्यावेळी जुन्या वंशामधले काही जे रिटेन करायचे असतात ते रिटेन केले जातात सुरक्षितपणे त्या प्रलयामध्ये सुद्धा. अँड त्यांच्या थ्रू पुढचं नवीन वंशाचं कार्य हे कॅरी फॉरवर्ड केलं जातं आणि हे कंटिन्युअस चालतं. पण ही सुद्धा प्रक्रिया ही अशी आहे की पहिले जे 2 वंश आहेत ते वंश बरेचसे ह्या इतर वनस्पती सृष्टी किंवा प्राणी सृष्टीशी साम्य असलेले असे आहेत. म्हणजे ह्या वेगवेगळ्या सृष्टी ज्या आहेत त्या अंतिम जो प्रोडक्ट आहे मॅन, त्या फॉर क्रिएशन ऑफ मॅनच ही सगळी योजना आहे. म्हणजे जसं आपल्या रचनेमध्ये आता हाडं आहे तर ह्या हाडांची रचना ही खनिज सृष्टीमध्ये ज्या डेव्हलपमेंट झाल्या
त्या डेव्हलपमेंटचा ॲडव्हान्टेज घेऊन आपली हे स्केलेटन वगैरे हे सगळी बनलेली आहेत. म्हणजे ते जे काही कॉन्शियसनेस हॅज लर्न बाय इट्स मुवमेंट थ्रू लोअर फॉर्म्स ऑफ मॅटर, ते वरच्या फॉर्म्ससाठी युटिलाइज केलं जातं ग्रॅज्युअली. म्हणजे थ्रू एक्सपिरियन्स ह्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होत जातात. म्हणून द होल प्रोसेस ऑफ इव्होल्युशन टेक्स सच अ लॉंग टाइम. कारण एकाच इन्कार्नेशन मध्ये यातलं काहीच घडत नाही. म्हणजे माणसाच्याच बाबतीत नव्हे तर प्राण्यांच्या बाबतीत किंवा वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा ही प्रक्रिया अशीच चालू असते. इव्हन ही फॉर्मेशन ऑफ एलिमेंट्स, ही एलिमेंट्स सुद्धा हळूहळू तयार होत असतात. आता पिरियॉडिकल टेबलमध्ये दिलेली एलिमेंट ही सगळी काही एकदम उदयाला आलेली नाहीये. पहिल्यांदा अगदी सिंपल एलिमेंट्स ही उदयाला, त्याच्यानंतर बऱ्याच दीर्घकाळाने इतर थोडी थोडी ज्याचं ॲटॉमिक वेट जास्त आहे किंवा ज्याची ॲटॉमिक स्ट्रक्चर वगैरे अधिक कॉम्प्लेक्स आहे, अशी ही हळूहळू बनत गेली. म्हणजे नेचर युजेस दॅट, तो जो काय अनुभव असतो तो फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आणि त्यासाठी कित्येकदा जुन्या गोष्टी त्याच्यात अनेकदा ह्या टाकाऊही ठरतात. म्हणजे हा प्रयोग कसा आहे की मोठ्या प्रमाणावर तो एक्सपेरिमेंट करायचा आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला पाहिजे ते निवडायचं आणि इतर डिस्ट्रॉय करून टाकायचं, असं असतं. म्हणजे आपण बघतो की वृक्षाला मोहर येतो, त्यावेळी त्या मोहराचं प्रत्येक ह्याचं जर फळ बनलं तर कोट्यवधी फळं बनतील एका वृक्षावर. पण मग ती त्याचं पोषण कसं होणार, ती गोष्टी कशी होणार, त्यामुळे त्यातले जे चांगले असतात ते टिकतात, बाकीचा मोहर गळून जातो. हा, तो काय गळून जातो, ते असा जो असतो तो गळून जातो की ज्याची चांगली फळं तयार होणार नाही. आणि ज्याची चांगली होण्याची शक्यता असते तो रिटेन केला जातो. म्हणजे ही नॅचरल प्रोसेस ऑफ, म्हणजे जसं डार्विनने ज्याला सिलेक्शन सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हटलंय, तशासारखं ते जे फिटेस्ट म्हणजे निसर्गाला जे अपेक्षित आहे, जे फॉर्म किंवा जे स्वरूप, ते रिटेन केलं जातं आणि जे नको असतं, टाकाऊ असतं, ते नाश केला जातो. आणि या 3 आस्पेक्ट त्याच्यात पुष्कळदा आपण म्हणतो की हे म्हणतो ना, ब्रह्मा विष्णू महेश यांचे 3 पक्ष. त्याच्यात जनरली महेशाला आपण ते विनाश करणार असं म्हणतो, पण विनाश हा या अर्थाने घेतला पाहिजे की जे टाकाऊ आहे त्याचा नाश करायचा आणि जे टिकाऊ आहे ते टिकवून वृद्धिंगत करायचं. हा रोल आहे तो त्यातला 3rd आस्पेक्ट ऑफ ईश्वराचा जो आहे तो. डिस्ट्रक्शन, क्रिएशन, ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रक्शन. इव्हन आपला पुनर्जन्म त्याच्यामध्ये सुद्धा ते जाईल. ही बॉडी ज्यावेळी निरुपयोगी होते त्यावेळी ती डिस्ट्रॉय करणं भाग असतं. ॲज लॉंग एज कॉन्शियसनेस कॅन यूज दिस बॉडी फॉर युजफुल पर्पजेस, इट रिमेन्स. आपलं जे लाईफ आहे, लाईफ ऑफ द फिजिकल बॉडी, ते त्याच्यावर अवलंबून आहे की कॉन्शियसनेसला ती उपयुक्त आहे तोपर्यंत ते ठीक आहे. जोपर्यंत ज्यावेळी ती निरुपयोगी होते त्यावेळी कॉन्शियसनेस डिपार्ट्स फ्रॉम द बॉडी आणि मग मृत्यू येतो. इट विड्रॉज इन टू सटलर बॉडी. जो सटलर काउंटर पार्ट असतो त्याच्यामध्ये तो कॉन्शियसनेस जातो. म्हणजे जसं झोपेमध्ये आपलं होतं, व्हाईल वी आर स्लीपिंग, आपली जाणीव तेवढ्यापुरती ही निद्रिस्त झालेली असते. आपण स्लीपिंग म्हणजे वी आर नॉट स्लीपिंग, अवर बॉडी इज स्लीपिंग त्या ठिकाणी. म्हणजे बॉडीमधला कॉन्शियसनेस हा सूक्ष्म देहामध्ये ट्रान्सफर झालेला असतो. त्यामुळे आपल्याला स्वप्न वगैरे पडतात ते काय असतात, त्या सूक्ष्म देहा म्हणजे, आणि कोणी धक्का दिला एकदम तर आपण जागे होतो, म्हणजे त्या ठिकाणी तो कॉन्शियसनेस रिटर्न्स बॅक्स इन द बॉडी. म्हणजे त्याच्यामध्ये ती एक लिंक असते बिटवीन दी
अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. हा, डिस्ट्रक्शन कशासाठी? तर जे कॉन्शियसनेसला सुटेबल नाही ते डिस्ट्रॉय केलं जातं. कारण शेवटी द होल स्कीम इज डेव्हलपमेंट ऑफ फॉर्म्स फॉर अनफोल्डमेंट ऑफ कॉन्शियसनेस. फूल उमलतं, ते उमलण्याची प्रक्रिया जशी आहे तशी हे कॉन्शियसनेसचं आहे. त्याला उमलण्यासाठी फ्लॉवर इज द बॉडी, आणि त्यातलं जे चैतन्य आहे ते त्याच्यातून प्रकट होतं. मग त्याच्या एकदा ते प्रकट होऊन गेलं की फुल ते कोमेजतं. कोमेजल्यावर त्या चैतन्याला वाव राहत नाही. मग ते चैतन्य कुठेतरी दुसऱ्या कळ्या असतात, त्या कळ्यामध्ये ट्रान्सफर होतं आणि त्या कळ्यांना फुलवतं. ही प्रक्रिया पुन्हा त्याच्यातून जो पहिल्या फुलाबद्दलचा एक्सपिरियन्स असतो तो एक्सपिरियन्स त्या ठिकाणी वापरला जातो, किंवा दुसऱ्या प्लॅनच्या बाबतीत तो वापरला जातो. म्हणजे इट इज ए डेव्हलपमेंटल प्रोसेस विच इज कॅरीड ऑन ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आपले जे रिइन्कार्नेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेच प्रिन्सिपल आहे की बॉडी हे कसं आहे, टेम्पररी बॉडी आहे. त्याला त्या बॉडीचं लाईफ कमी आहे, लिमिटेड आहे. कॉन्शियसनेस हॅज नो लाईफ ॲज सच. इट इज ते कायम अस्तित्वात असणारी गोष्ट आहे. पण फॉर द फंक्शनिंग ऑफ द कॉन्शियसनेस बॉडी हॅज अ लिमिटेड पिरियड ऑफ युटिलिटी. ती युटिलिटी संपली की म्हणजे जशा आपल्या बॉडीमधल्या सिस्टीम्स फेल व्हायला लागल्या, एस्पेशली आपली मज्जासंस्था, ब्रेन, हार्ट, ह्या एसेन्शियल ज्या व्हायटल ऑर्गन्स आहेत ते फेल व्हायला लागले की मग डेथ होतो. म्हणजे वेन कॉन्शियसनेस नो लॉंगर फंक्शन थ्रू दॅट बॉडी, म्हणजे देन इट विथड्रॉज, ट्रान्सफर्स इटसेल्फ फ्रॉम स्थूल लोक टू सटल लोक. म्हणून मग एक्झिस्टन्स आफ्टर डेथ जे आहे ते आहे, कारण तो कॉन्शियसनेस कुठे जात नाही. आणि तो कॉन्शियसनेस कसं त्या बॉडीशी निगडीत राहिल्यामुळे तो इंडिव्हिज्युअलाइज कॉन्शियसनेस झाल्यासारखं असतो. ऍक्च्युअली कॉन्शियसनेस इज वन, इट इज युनिव्हर्सल कॉन्शियस. पण ड्यू टू असोसिएशन विथ ए पर्टिक्युलर बॉडी तो इंडिव्हिज्युअलाइज झाल्यासारखा असतो, आणि त्यामुळे तो इतर ज्या सूक्ष्म देह आहेत त्या देहाशी निगडीत राहतो. काही काळानंतर तो प्राणमय कोश तोही डिसइंटिग्रेट होतो. मग अगेन कॉन्शियसनेस शिफ्ट्स टू स्टील सटलर हे. हा, म्हणजे त्यावेळी आपलं जे अस्तित्व असतं ते ह्या लोकाशी संपतं, पण सूक्ष्म लोकाशी निगडीत होतं. वी हॅव नो कनेक्शन विथ अर्थ, म्हणजे फिजिकल अर्थ. पण अर्थचे जे काउंटर पार्ट्स आहेत त्याच्याशी आपला संबंध टिकून असतो. तर तो ज्यावेळी पूर्णपणे संपतो त्यावेळी रिइन्कार्नेशनची प्रोसेस सुरू होते. म्हणजे त्यावेळी अगेन इट स्टार्ट्स फ्रॉम द सटलर लेवल. म्हणजे पुन्हा नव्याने तुमची हायर मेंटल बॉडी, लोअर मेंटल बॉडी, astral body, etheric double, and then finally physical body in the womb of the mother. म्हणजे ते लास्ट स्टेज आहे ती खरं, नॉट द फर्स्ट स्टेज. म्हणून आपलं कर्मावर पुढचा जन्म अवलंबून असतो म्हणतो तो. दिस लाईफ इज इम्पॉर्टंट फिजिकल हे त्या दृष्टीने, कारण वी कॅन रिअली वर्क ऑन द भूलोक विथ द फिजिकल बॉडी. ती फिजिकल बॉडी गेल्यामुळे कॉन्शियसनेसला पुष्कळ लिमिटेशन्स आलेली असतात, कारण कॉन्शियसनेस कॅनॉट फ्रीली ऑपरेट थ्रू फिजिकल बॉडी. पण ॲट द सेम टाइम तर देअरफॉर देअर इज अ नीड ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन अवर व्हेरियस बॉडीज. हां, बिकॉज इट इज वन एक्झिस्टन्स. इफ देअर इज डिसोसिएशन किंवा कॉन्ट्रडिक्शन between different bodies, then
त्याचं जे संतुलन असतं, बॅलन्स असतो, इक्विलिब्रियम असतो, तो डिस्टर्ब होतो. अँड देन डिसीज कम्स. आजार काय निर्माण होतात? बिकॉज ऑफ दिस इम्बॅलन्स बिटवीन डिफरंट बॉडीज. As long as there is perfect balance, you are quite healthy. But the moment there is some kind of lack of harmony, balance, मग पेन निर्माण होतं, त्याच्यामुळे स्ट्रेन निर्माण होतो, स्ट्रेस निर्माण होतो. यू सफर, कुठे हाय ब्लड प्रेशर, कुठे शुगर, कुठे अमुक तमुक. पण नेचरशी जुळवून केव्हा घेऊ शकता तुम्ही? वेन यू नो द वर्किंग ऑफ द नेचर. म्हणजे understanding of the laws of nature is essential if you want to lead a happy, peaceful life. आपण बरेचदा ते अज्ञान असतं, अज्ञानामुळे दुःख निर्माण होतं असं जे म्हटलं जातं, त्याचं कारण ते की वी डू नॉट अंडरस्टँड की व्हॉट फॉर आय एम बॉर्न, व्हॉट इज द पर्पज, अँड हाऊ बेस्ट आय कॅन युटिलाइज द सराउंडिंग सर्कमस्टन्सेस. ह्याचं अज्ञान असल्यामुळे पुष्कळदा आपल्याला परिस्थितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहिती नसलं तर आपण परिस्थितीला दोष देत असतो पर्यंत. या अशा परिस्थितीमुळे मला हे होत नाही, जर चांगल्या परिस्थितीत मी चांगल्या कुटुंबात जन्माला आलो असतो तर हे झालं असतं, किंवा चांगल्या वस्तीत राहत असतो तर ते झालं असतं वगैरे. हे जे आहे म्हणजे वेअर वी blame external factors, ignoring the internal factors for which we are responsible. आणि जे एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्याला लाभलेले असतात ते खरं म्हणजे आपण ज्याची इच्छा केलेली असते पूर्वीच्या जन्मात त्याप्रमाणे आलेले असतात. फक्त ते त्याची आपल्याला विस्मरण झाल्यामुळे त्याचा उपयोग आता कसा करून घ्यायचा किंवा कशासाठी हे माझ्या समोर आलंय हेच आपल्याला समजलं नाही तर आपण त्यालाच ब्लेम देत असतो. म्हणजे त्याचा उपयोग करून घेणं हे खरं द बेस्ट. ठेविले अनंते तैसे जे राहावे असं जे म्हटलंय, गॉड हॅज प्लेस्ड यू इन टू सर्टन कंडिशन, ऍक्सेप्ट दॅट अँड मेक द बेस्ट यूज ऑफ व्हॉट यू हॅव. हे जे म्हटलंय त्याच्या मागचं हे कारण हे आहे, कारण दॅट इज सपोज टू बी what really you need and require. तर त्याचा मला जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल हे जर मला ओळखता आलं तर द पर्पज ऑफ लाईफ इज सर्व. त्या इन्कार्नेशन मध्ये आपल्याला जे साध्य करायचं असतं ते बरेचदा आपण ह्याच्या अज्ञानामुळे साध्य करू शकत नाही. आणि म्हणून दिस इव्होल्युशन प्रोलॉंग्स, की अनेक वेळा वी हॅव टू रिपीट and live life for the same purpose because of this ignorance of the laws of nature, including the laws of karma, laws of reincarnation, जे काय असेल ते. but the all laws आज बेसिकली त्याचा उगम ह्याच्यातच आहे की तुम्हाला हे जे काय स्पिरिट किंवा कॉन्शियसनेस आहे त्याच्या एक्सप्रेशनसाठी हा जन्म आहे आणि त्याच्या बेस्ट युटिलायझेशनसाठी तुम्ही यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ. हा जर पर्पज आपल्याला सुस्पष्ट असेल तर वी विल ऑलवेज लिव्ह अकॉर्डिंगली. म्हणजे मी जे काही करतोय त्याच्यातून खरोखर एम आय एबल टू एक्सप्रेस दॅट डिव्हाइन इसेन्स इन मी. हा कॉन्शियसनेस कायम जर आपल्या ठिकाणी असला तर whatever we think, whatever we feel, whatever we speak, whatever we act, ह्या सगळ्यामध्ये एक कन्सिस्टन्सी येईल. कारण त्या प्रत्येक मागचा जो पर्पज आहे तो कॉमन असले, त्याचं अंडरस्टँडिंग जर क्लिअर असेल तर our life will become much smoother and it will enrich day by day. तसं नाही झालं तर बरेचदा ज्या कारणासाठी आपलं रिइन्कार्नेशन असतं ते कारणच आपल्या दृष्टीआड झाल्यामुळे एक प्रकारे निसर्गाची जी योजना आहे ती त्या ठिकाणी फेल झाल्यासारखी असते. म्हणजे
नेचर ऍक्ट्स, इकॉनॉमी ऑफ नेचर ज्याला म्हणतात. म्हणजे तुम्हाला इनिशियली जे काही दिलेलं असतं त्याचा तुम्ही बेस्ट यूज करायचा असतो. जसं आपण इंडस्ट्रीमध्ये म्हणतो आउटपुट इनपुट रेशो, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्हाला जे दिलेलं असतं त्याच्यात, किंवा मग सकाळच्या यांच्या प्रोग्राममध्ये व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द पोटेनी वापरला, तर ही व्हॅल्यू ॲडिशन होते का आपल्या लाईफमध्ये? तर त्या दृष्टीने वेदर वी आर लिव्हिंग अवर लाईफ, जे घेऊन आपण जन्माला आलो त्याच्यापेक्षा जाताना काहीतरी आपण त्याच्यात भर टाकलेली असली पाहिजे. दॅट इज व्हॉट द नेचर एक्सपेक्ट्स. बरेचदा ते होत नाही, आणि त्यामुळे अनेक इन्कार्नेशन्स का होतात, ही बिकॉज ऑफ दॅट. इव्होल्युशन टाईम. म्हणून मास्टर्स आर कीन टू रिड्यूस दिस टाइम ऑफ इव्होल्युशन. तो प्रचंड आहे, निसर्गाच्या योजनेप्रमाणे ते होणारच आहे, पण तो एवढा प्रचंड आहे, आणि त्या मानाने त्या प्रचंड काळामध्ये माणूस जे दुःख भोगतोय अज्ञानामुळे ते प्रचंड आहे, आणि ते कमी करणं शक्य आहे आपल्याला. तर जे शक्य आहे ते करण्याकडे, आणि टू इन्क्रीज द स्पीड ऑफ इव्होल्युशन, आणि त्यासाठी योग्य अशी माणसं निर्माण झाली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष आहे. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ही त्यासाठी आहे. एनरोलमेंट ऑफ सच पीपल who are capable of taking care of the front side of evolution. म्हणजे जसे ट्रेंड सेटर असतात प्रगतीसाठी, ही नवीन ट्रेंड्स जर तुम्हाला एस्टॅब्लिश करायचे असतील, जुनं तसंच कॅरी फॉरवर्ड करायचं असेल, तर चेंज नसेल तर बदल होणार नाही, बदल नसेल तर प्रगती होणार नाही. त्यामुळे अशी माणसं आवश्यक आहे असतात की जी बदलाला नेहमी तयार असतात. पुष्कळांची मनं अशी परंपरेने झालेली असतात की त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी गेलेली असते, आणि चालू आहे तेच पुढे चालू ठेवायचं अशी प्रवृत्ती असते. ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडून येत नाही. म्हणून त्यांचा जो भर आहे तो ह्या बदलावर आहे. व्हाय वी डू नॉट चेंज. कृष्णमूर्ती सुद्धा म्हणायचे की मॅन हॅज रिमेन सेम फॉर मिलेनिया ऑफ इयर्स. त्याचं मॅन म्हणजे पर्टिक्युलरली माइंड ऑफ मॅन. ह्या मनामध्ये जो बदल अपेक्षित आहे तो बदल जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपली कृती सुद्धा तशीच राहते. म्हणून तो बदल घडला पाहिजे. म्हणून सूक्ष्म पातळीवरचे बदल हे झाल्याशिवाय स्थूल पातळीवर बदल घडत नाही. आपण अनेक प्रकारे बदल करत असतो, पण ते बदल हे पुष्कळदा तात्कालिक असतात, आणि पुन्हा वी फेस द सेम प्रॉब्लेम्स, कारण त्याचं रूट कॉज असतं, त्यापर्यंत आपण जातच नाही बरेचदा. तर म्हणून इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड अवर होल कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे वी आर नॉट द बॉडी असं आपण वारंवार याच्यात म्हणतो ते का, कारण नॉट ओनली धिस बॉडी बट देर आर सो मेनी बॉडीज और प्रिन्सिपल्स, अँड ऑल दोज शुड बी कम्पॅटिबल, आणि वी शुड बी अन इंटिग्रेटेड होल. ही एकात्मिकता जोपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये येत नाही तोपर्यंत वी आर गोइंग टू फेस प्रॉब्लेम्स. आणि ती यावी म्हणून हे सगळं नो दाय सेल्फ, हे स्वतःला ओळखा, किंवा हे आत्मविद्या वगैरे हे सगळं कशासाठी आहे, कारण आपण स्वतःलाच पुष्कळदा ओळखत नाही. लोकांना आपण पुष्कळ ओळखायचा प्रयत्न करतो, पण स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न फार कमी करतो. तर ह्या सगळ्याचा भर त्याच्यावर आहे की टू अंडरस्टँड अवर लिमिटेशन्स ॲज वेल ॲज टू अंडरस्टँड अवर स्ट्रेंथ्स. म्हणजे स्ट्रेंथ्स सुद्धा प्रचंड आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नसते, त्याचा प्रत्यय आलेला नसतो, आणि तो आलेला असला तरी त्याच्यासाठी ज्या प्रयत्नांची आवश्यकता असते ते प्रयत्न आपल्याकडून होत नसतात. अर्थात हा सगळा भाग हा पुढचा आहे कोणाच्या बाबतीत, मनुष्य कोटीतल्या याचा. बाकीच्या सृष्टीशी त्याचा फारसा संबंध नाही. म्हणून त्याच्यासाठी जी थर्ड लाईफ वेव्ह आहे त्याचा संबंध हा माणसाशी आहे. आपण पहिल्या 2 लाईफ वेव्ह बद्दल डिस्कस केलं, पण थर्ड लाईफ वेव्ह आहे
ती म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅन. अर्लियर स्टेजेसमध्ये देर इज अ कन्सेप्ट ऑफ ग्रुप सोल, म्हणजे सोल कॉमन असतो त्या ठिकाणी. आता जनावरांचा कळप असतो, तर तो कळप ते कळपाने वावरत असतात. दे आर क्लोज टू इच अदर, कारण त्यांची जी काही जाणीव असते ती त्या ग्रुप सोलशी निगडीत असते. पण ज्यावेळी आपण हे प्राणी वगैरे पाळतो त्यावेळी बरेचदा ते प्राणी त्यांच्या कळपापासून वेगळे होतात आणि माणसाच्या सान्निध्यात येतात. आणि अशा डोमेस्टिक ॲनिमल्स मधून मनुष्य कोटीमध्ये ते येण्याची शक्यता वाढते. सगळेच येतात असं नाही, परंतु ती शक्यता निर्माण होते, कारण निसर्गाला तो बदल घडवायला जे अनुकूल परिस्थिती त्यामुळे निर्माण होते. कारण माणसाच्या अनेक कॅरेक्टरिस्टिक्स ही ती प्राणी उचलायला लागतात, जसं कुत्रे वगैरे हे ते गुण ते पिकअप करतात. त्यांना ती अटॅचमेंट त्यांच्या दुसऱ्या कुत्र्यापेक्षा माणसाची मालकाची लागते. हा, तर त्यामुळे देर इज अ ग्रेटर पॉसिबिलिटी ऑफ सेपरेटिंग फ्रॉम द ग्रुप सेल अँड लिव्हिंग इंडिपेंडेंट. आणि ते झालं की त्या ठिकाणी ती थर्ड वेव्ह जी आहे ती येते आणि त्या इंडिव्हिज्युअल सोलमध्ये त्याची ज्यावेळी एंट्री होते त्यावेळी द प्रोसेस ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन स्टार्ट. म्हणजे माणूस हा सेल्फ कॉन्शियस प्राणी आहे असं म्हणतात. अदर क्रिएचर्स आर नॉट सेल्फ कॉन्शियस. म्हणजे मी आहे ही जाणीव माणसामध्ये आहे, ती जनावरामध्ये नसते. आपल्या सेपरेट आयडेंटिटी ती थोडीफार यायला लागते केव्हा, ज्यावेळी ती डोमेस्टिक ॲनिमल्स बनतात. आपण पाळलेली गाय किंवा आपण पाळलेला घोडा, हत्ती वगैरे ही विकसित प्राण्यांची उदाहरणं आहेत की ज्यांच्यामध्ये हे असे बदल घडायला लागतात ऑफ सेपरेटिंग फ्रॉम द ग्रुप सेल. इंटरनल चेंज, कारण बेसिक फरक काय आहे माणसामध्ये आणि माणसामध्ये कॉझल बॉडी असते, त्यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कॉझल बॉडी नसते. बिकॉज दॅट कॉझल बॉडी ही सोलशी कनेक्टेड असल्यामुळे, ग्रुप सोल असल्यामुळे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कॉझल बॉडी नाही. आणि त्यामुळे त्यांचं रिइन्कार्नेशन हे सुद्धा पूर्वीच्या इंडिव्हिज्युअल इन्कार्नेशन निगडीत नाही. दॅट इज कनेक्टेड विथ द ग्रुप एक्झिस्टन्स. त्यामुळे नवीन जे प्राणी पुन्हा जन्माला येतात ते त्या ग्रुप सोलची जी काही उन्नती झालेली असते, उत्क्रांती झालेली असते त्याप्रमाणे जन्माला येतात. पण माणसाच्या बाबतीत तसं नाही. तुमच्या आई वडिलांचा, भावा बहिणींचा, इतरांचा त्याच्याशी काही तसा संबंध नसतो. कार्मिक रिलेशन्स वगैरे हे तुम्ही जे बॉन्ड्स निर्माण केले असतील तुमच्या लिव्हिंगमुळे ते टिकतात. परंतु केवळ हेरिडिटीमुळे जे काय होतं ते फक्त तुमच्या फिजिकल बॉडी पुरतं मर्यादित असतं. इतर तुमचे जे सूक्ष्म देह आहेत त्याच्यामध्ये ही हेरिडिटी पेरेंट्सची वगैरे ही येत नाही, ती तुमच्या प्रिव्हियस इन्कार्नेशनशी निगडीत असते. त्यामुळे हा फरक हा मनुष्य कोटीमध्येच आहे आणि त्याचा संबंध ह्या थर्ड लाईफ वेव्हशी आहे. आणि म्हणून शिव हे शिवात्मा का म्हटला जातो त्याला, त्याचं एक कारण ते आहे की ती शिवाकडून येणारी लाईफ वेव्ह आहे आणि त्यामुळे ते इंडिव्हिज्युअलायझेशन होतं.